हाय फ्रेंड्स, तर आज आपण साबुदाण्याचे पापड पाहणार आहोत. हा 2 किलो शाबू रात्री पाण्यात भिजत घातलाय. शाबू टाकून अर्धा इंच पाणीवर टाकून शाबू भिजत घालायचा. शाबूत पाणी जास्त घालायचं कारण ते जास्त मऊ झाल्याच्या नंतर शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आज ह्या प्रकारे शाबू भिजून घ्यायचा आणि रात्रभर शाबू भिजत ठेवायचा. आणि सकाळी उठल्याच्या नंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं. पाणी उकळल्याच्या नंतर मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर थोडा हळूहळू शाबू आपण टाकून घेणार आहोत. एका हाताने फिरवायचं आणि एका हाताने टाकायचं म्हणजे शाबू खाली चिटकत नाही. इथं मम्मी फिरवते बघा पळीनं आणि मी टाकते, त्याच्यामुळं खाली शाबू पूर्णपणे चिटकत नाही आणि त्याच्या गाठी पण होत नाहीत. पूर्ण शाबू मोकळा मोकळा होतो आणि लवकर शिजतो पण. त्यासाठी एक जणांनी असं पळी फिरवायची आणि एक जणाने टाकून घ्यायचं. हे 2 किलोचे पापड आहेत बघा. आणि अशा पद्धतीनं आपण थोडा थोडा करून पूर्ण शाबू पाण्यात घालून घेणार आहोत. तर आपण इथं मम्मी फिरवते बघा पूर्ण शाबू आणि मी वरून टाकत आहे. तर पूर्ण 2 किलो शाबू ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण. आणि पाण्याचं प्रमाण शाबू 2 किलो घेतलाय तर मी 1 कळशी पाणी, छोटी कळशी असते ना आपली, त्या कळशीनं 1 कळशी पाणी टाकून घेतलेले. जास्त पाणी पण नाही लागत ह्याला शिजायला आणि जास्त वेळ पण नाही लागत शिजायला, कारण आपण ऑलरेडी भिजून घेतलेला असतो ना शाबू, त्यामुळे जास्त वेळ पण नाही लागत. अशा पद्धतीने पूर्ण शाबू आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं चाकून, कोणाला कसं लागेल तसं मीठ टाकून घ्यायचं. आणि आम्ही पांढरे शुभ्र पापड्या करणार आहे, त्यासाठी कलर यामध्ये नाही टाकणार. शिजल्याच्या नंतरनं जर कोणाला कलर टाकायचा असेल तर शिजल्याच्या नंतरनं तुम्ही कलर टाकून घेऊ शकता. ज्यावेळेस आपण पापड टाकतो ना त्यावेळेस कलर मिक्स करून टाकून घ्यायचं. अशा पद्धतीनं आपण पूर्ण शाबू त्यात टाकून घेतलेला आहे बघा आणि मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. इथं आमची मम्मी मिक्स करते बघा सगळं. 2 किलो शाबूच्या एवढ्या पापड होते. जास्त पाणी पण नाही टाकून घ्यायचं आणि ते पूर्ण पातळ होऊन गेले की मग पापड व्यवस्थित होत नाहीत, पूर्ण पसरतात पापड. त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे शिजण्यासाठी. आणि हे बघा, हे असं दिसतं. आता हे पूर्ण शिजत आल्याच्या नंतर असं घट्ट घट्ट दिसतं आणि पांढऱ्याचा कलर म्हणजे असा वेगळाच कलर येतो. हाय फ्रेंड्स, तर आपला चिक असा शिजून झालेला आहे. ते उन्हामुळे चमकते, तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का नाही काय माहिती. आणि असे आपण पळी पापड घालणार आहेत. ह्याचे साडी भिजवून घेतली पहिल्यांदा थोडीशी आणि हे बघा अशा पद्धतीनं आपण पापड घालून घेणार आहेत. हे बघा असे. हे बघा, ही आमची बहीण कशी पापड घालायला लागली. ऊन लागायले म्हणून तोंडाला बांधले, काळी पडेल म्हणून कसं बांधून काम करायला बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.